आशेची किरणं कितीही छोटी असो मित्रांनो, पण ती निराशेपेक्षा नेहमीच चांगली असतात. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सिंह राशीसाठी एक अतिशय महत्त्वाचं ज्योतिष्य कार्यक्रम घेऊन आलो आहे. कारण देवगुरु बृहस्पती आता वक्री होणार आहेत आणि हा बदल तुमच्या जीवनात मोठा परिणाम घडवून आणणार आहे. 11 नोव्हेंबर 2025 पासून ते 11 मार्च 2026 पर्यंत म्हणजे तब्बल 120 दिवस बृहस्पती गुरु महाराज वक्री राहतील. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा वक्री बृहस्पती तुमच्या सिंह राशीवर नेमका कसा परिणाम करणार आहे. सर्व ग्रह आपल्या गतीने सूर्याभोवती परिक्रमा करतात, परंतु जेव्हा पृथ्वी त्यांच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीच्या गतीमुळे असा भास होतो की ग्रह मागे सरकतो आहे. यालाच वक्री अवस्था म्हणतात. प्रत्यक्षात ग्रह कधीच मागे जात नाही, पण त्यांचा प्रभाव अंतर्मुखता व गुढतेशी संबंधित असतो. जेव्हा ग्रह वक्री होतो तेव्हा तो ज्या भावात आहे त्या भावाशी संबंधित गोष्टींवर खोलवर शोध घेण्यास लावतो. शुभ ग्रह वक्री झाल्यावर त्याची शक्ती अधिक वाढते आणि बृहस्पती हा अत्यंत शुभ ग्रह आपल्या पत्रिकेत आपल्या कुंडलीमध्ये मानला जातो. सिंह राशीच्या जातकांसाठी बृहस्पती 12व्या भावात वक्री राहतील. 12वा भाव म्हणजे परदेश, खर्च, रुग्णालय तसेच अध्यात्माशी संबंधित घर असतं. पैशाचा खर्च वाढतो, पण तो शुभ कार्यांसाठी होऊ शकतो, जसे की मंगल कार्य, शिक्षण, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक. जर तुम्ही योग्य ठिकाणी पैसा खर्च केला नाही तर तो रुग्णालयातील खर्च म्हणून सुद्धा जाऊ शकतो. म्हणून गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करा. बृहस्पती 5व्या घराचे सुद्धा स्वामी असतात, म्हणजे लव, रिलेशनशिप आणि एज्युकेशन. या काळात जुन्या संबंधांमध्ये संवाद पुन्हा सुरू होईल, गैरसमज दूर होतील आणि नाती अधिक घट्ट होतील. शिक्षणासाठी किंवा परदेश गमनासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. विद्यार्थ्यांना आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना यशाची संधी मिळेल. बृहस्पती 8व्या भावाचे सुद्धा स्वामी असतात. अचानक आलेल्या संकटातून बाहेर पडण्यात सुद्धा ते आपल्याला मदत करतात. कायदेशीर किंवा शत्रूशी संबंधित अडचणी दूर करतात. 3 डिसेंबर पासून बृहस्पती वक्री अवस्थेत 11व्या भावात प्रवेश करतील. हा बदल नोकरी बढती, नवीन संधी आणि करिअर चेंजसाठी अत्यंत शुभ आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळेल. हा काळ फॅमिली प्लॅनिंग, लग्नसंबंध सुधारणा आणि लाईफ पार्टनरसह नवीन काम सुरू करण्यासाठीही अनुकूल आहे. पार्टनरच्या सल्ल्याला महत्त्व द्या, तो तुमच्यासाठी शुभ आहे. उपाय काय करावेत तर रोज तांब्याभर पाणी घ्यायचं, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं, दररोज हनुमान चालिसाचे पठण करायचे, ओम नमः शिवाय जप करायचा. या सगळ्या उपायांनी तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, हा काळ आत्मचिंतनाचा आणि योग्य गुंतवणुकीचा आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. फक्त श्रद्धा ठेवा आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.